स्वाती, मोहनला शाळेतून यायला फार उशीर होतो. काय करतो देव जाणे. मला पण काळजी वाटते. कुठल्या वाईट संगतीला तरी लागला नसेल ना तो. तोच असेल. कुठेच असेल तो. बाबा, मी राजूला भेटायला गेलो होतो. त्याचा ना राजू, तो खामकरांचाच का? हो ग, त्याचा ना आठवड्यापूर्वी शाळेतून येताना. अरे तुला किती वेळा सांगितलंय त्या राजू बरोबर येत जाऊ नकोस म्हणून. तुला माहितीये ना त्याचे बाबा दारू पितात. म्हणजे उद्या उठून त्या राजूला पण तीच सवय लागणार आणि तुला पण लागली तर. हे बघ, त्याच्यामुळे तुझं आयुष्य खराब होईल. याद राख, पुन्हा त्याच्यावर दिसलास तर. पण परीक्षा 2 दिवसावर आली ना, अभ्यास कुठपर्यंत आला? 4 दिवस झाले पुस्तकाला अजिबात हात लावलेला नाहीये त्याने. काय रे, बरोबर सांगते काही? हा हो बाबा. ग बाईस, चल अभ्यासाला जाऊन बाईस. हो ठीक आहे. मोहन, चल ये जेवायला. राहिलेला अभ्यास उद्या कर. आलो आई. असे लाडावून ठेवा त्याला. अभ्यासाव्यतिरिक्त खेळायला, टीव्ही बघायला वेळ द्यायचा. मग कसला होता अभ्यास त्याचा? अगं, थोडा अभ्यासात वेळ द्यायचा ना त्याला. अहो, मी काही रिकाम टिकडी बसत नाही घरी. वेळ मिळाला ना त्याला अभ्यासाला बसवते. पण त्याच्या अभ्यासात लक्ष लागलं पाहिजे ना. मग थोडा अभ्यास घ्यायचा. अहो, घेते तो वेळ मिळेल तसा. पण हे मला सांगण्यापेक्षा तुम्ही पण थोडी जबाबदारी घ्या ना त्याची. हे बघ, मला माझ्या ऑफिसच्या कामातून अजिबात वेळ मिळणार नाहीये. डोंबलाचं काम. सकाळी उठल्या उठल्या टीव्ही मध्ये आणि नंतर पेपर मध्ये डोकं घालून बसता. म्हणजे वेळ नाही मिळणार. हे बघ, माझं एक ठीक आहे ग, पण तुला तर दिवसभर घरात वेळ असतो ना. मग घेत जा ना अभ्यास त्याचा. या वर्षी तो नापास होण्याची चिन्ह आहेत. याला काय मी एकटीच जबाबदार नाहीये. तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात. जरा जबाबदारी घ्यायला नको तुम्हाला पण? हे बघ, माझ्या जबाबदार तू काढू नकोस. मला माझ्या जबाबदाऱ्या चांगल्या कळत आहेत. बातवड जरा. मला जमेल तेवढाच अभ्यास घेणार. त्याचा त्यांना करायला अभ्यास. नाही अभ्यास केला ना, भोगेल त्याची फळ येतो. आपण काय तर रोज रोज त्याच्यासाठी भांडत बसायचंय का? हे बघ मोहन, शाळेतून डायरेक्ट घरी यायचं. जर का तू शाळेत तिथं थांबलास तर ना. अरे मोहन, तुला डॉक्टर झालेलं बघायचंय मला. तुझा असा अभ्यास केलास ना तर साधा कॉम्प्युटर म्हणून कोणी ठेवणार नाही तुला. अरे मोहन, तू इथे कसं काय? राजूचे बाबा कुठे आहेत? थांब हा, येतीलच इतक्यात. ये ना आतमध्ये. अहो काका, राजू तिकडे हॉस्पिटल मध्ये आहे आणि तुम्ही त्याच्या जवळ असल्याऐवजी तिकडे दारू प्यायला जातात. हे तुला काय करायचंय? अहो, तो तुमचा मुलगा आहे. तुम्ही जर असे दारूवर पैसे खर्च केले तर राजूचा इलाज कसा होईल? अरे तो माझा मुलगा आहे. मी बघेन काय करायचं ते. अहो काका, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की हे दारू पिणं सोडा. दारूच्या घरात प्रवेश करते ना, त्या घराचा नाश होतो. आम्हाला शाळेत दारूवर दुष्परिणाम शिकवले आहेत. ती बघा, आत्तापासूनच तुमचे शरीर पोखरायला लागले आहे. का एवढ्याशा मुलाला कळतंय पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. अरे मोहन, मी पण सांगून सांगून थकले ना, दारू सोडा दारू सोडा. अहो काका, हे दारू पिणं सोडा. प्लीज काका, दारू सोडा. राजूला खूप बरं वाटेल. तो तुमचा मुलगा आहे. तुम्हाला तोच पुढे सांभाळणार आहे. अरे मी पण खूप प्रयत्न करतोय दारू सोडायचा, पण ही दारू सुटतच नाही. काका, आता या बाप्पाला हातात घेऊन शपथ घ्या की दारूच्या थेंबालाही तुम्ही स्पर्श करणार नाही. मी आजपासून शपथ घेतो की मी दारू आजपासून घेणार नाही. हो माहिती की. हो चालेल चालेल. हा ठीक आहे, चल नंतर फोन करते. हो.
हो ग, आत्ताच हे आले, जरा चहा पाण्याचं बघते ना. हो नक्की नक्की. चल ठेवू का? हो बाय. तू चहा घेणार का जेवायलाच बसायचं डायरेक्ट? मोहनने काय दिवे लावले ते बघ. नापास झालाय तो. कुठे आहे तो? अहो तू वरती गच्चीवरती आहे. गेलं वर्ष वाया आता. आणि नापासा शिक्का तो वेगळाच. अहो आत्ताच त्याला नका काही बोलू, खूप घाबरलाय तो. बघा, मुलगा नापास झालाय आणि म्हणताय बोलू नका त्याला. अहो राहू दे ना, पुढच्या वर्षी करेल ना चांगला अभ्यास. असं चुकांवर पांघरून टाकलं ना की त्याला पुन्हा चुका करायला वाव मिळतो. त्याला क्षमा नाही आता. अहो ऐका तरी तू. अरे मोहन, अरे मोहन, मोहन. काय केलं मोहन? मोहन, कुठेस तू? अरे कुठे गेलास तू? मोहन कुठेस तू? कुठेस मोहन तू? अरे मोहन, कुठे गेलास तू? इथेच होय, इथे बसलाय. अरे सांग ना मला, तू सांग ना. हा सांग. हा? नापास झाला, वर्ष वाया घालवलंस तू. हा? नापास झाला. सांग ना मला. इकडे बोल. हा? वर्ष वाया गेलं, तू थांब ना जरा. अरे काय घाबरलाय तो? तुला वर्ष वाया घालवलंय त्याने. संगत धरतोय तो. हा? बघतो मी काय करायचं ते. बाबा मारू नका बाबा, मी नाही जाणार राजूकडे. बाबा मारू नका, मी आता चांगला अभ्यास करेन. बाबा प्लीज मारू नका. बाबा बाबा मारू नका, मी नाही जाणार राजूकडे. बाबा प्लीज मारू नका. काय बरं चांगला करतोस? अभ्यास अरे करेन. बापरे. अहो बघा मला ताप पण भरलाय. मोहन मोहन अरे खरंच की डॉक्टरांना फोन खूप कर. ताप आला याला. थांब मी डॉक्टरांना फोन करतो. हॅलो हॅलो डॉक्टर. मिस्टर जोशी, तुम्ही दोघेही माझ्यावर केबिनमध्ये चला. काय झालं डॉक्टर? मोहन बरं आहे ना? तुम्ही केबिनमध्ये चला, मी तुम्हाला सांगतो सगळं. जोशी, तुमच्या मुलाला कुठला तरी मानसिक धक्का बसलाय आणि त्याला तो सहन झाला नाही. त्यामुळे त्याचा ताप डोक्यात गेलाय. प्राथमिक निष्कर्षानुसार असं जाणवतंय की त्याच्या मेंदूवरही परिणाम झालाय. गेल्या काही दिवसांमध्ये काय विशेष घडलं होतं का त्याला एवढं टेन्शन घ्यायला? नाही म्हणजे त्याच्या शाळेचा निकाल लागला होता आणि त्यात तो नापास झाला होता म्हणून मी थोडंसं त्याला मारलं, इतकंच. मिस्टर जोशी, मला वाटते चुकताय तुम्ही. अहो मुलांशी मूल होऊन बोलावं लागतं. तो अभ्यासात हुशार नसेलही, त्याच्या मनात इतर काय विचार चालू असतील. तुम्ही त्याबद्दल त्याला विचारलं का? नाही विचारलं. डॉक्टर तुम्ही काय म्हणते पटतंय आम्हाला. डॉक्टर आमचंच चुकलं, पण ह्याला इलाज आहे ना. आमचं होऊन बरा होईल ना. डॉक्टर 14 नंबरच्या पेशंटला काहीतरी होतं.
एक वाईट बातमी. काय? मोहन इज नो. अगं काका, मी राजू, मोहनचा मित्र. हे माझे आई बाबा आहेत. नमस्कार. बसा. कालच आमच्या राजूला हॉस्पिटलमधून घरी सोडलं. त्याचे हे पेढे द्यायला आलोत आम्ही. कुठे मोहन? हो ना, आणि तुमच्या मोहनमुळेच आज राजू आमच्या जवळ आहे. खूप उपकार आहे तो मोहनचे. कुठे गेला मोहन? राजू, तुला यायला उशीर झाला रे फार. मोहन खूप दूर गेलाय. गेल्याच आठवड्यात त्याचं निधन झालं डिप्रेशनमुळे. काय? पण असं झालं कसं एकदम? अरे तुम्ही पालक आहात की कोण आहात? तुमच्या एका एकीकरणामुळे एक अत्यंत गुणी मुलगा तुम्ही गमावला. राजू आणि मोहन शाळेतून घरी येताना राजूचा ऍक्सिडेंट झाला होता. राजू, उठ. राजू, काय आलं? राजू, उठ. राजू. मोहननी त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये नेलं, नाही तर आज राजू. मोहन मला रोज भेटायला यायचा. तो माझी खूप काळजी घ्यायचा. त्याच्यामुळेच आज मी इथे आहे. मुलांना परोपकार, गरजूंना मदत करणे असे संस्कार आपण त्यांना देत असतो. आणि आपली मुलं जेव्हा इतरांना मदत करतात तेव्हा आपण ती करण्यापासून त्यांना परावृत्त करतो, त्यांना रागवतो. त्याचा खूप वाईट परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. हो, मुलं ही निरागस असतात. त्यांना त्यांच्या भावना तितक्याच निरागसपणे मांडण्याची आपण संधी दिली पाहिजे. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे. आपणच आपलं पालकत्व वेळोवेळी सिद्ध करून प्रोत्साहन दिलं पाहिजे. नाहीतर कळीचं फुल होण्या अगोदरच कोमेजून जाईल. मुलांच्या कल्पनाशक्तीतून आलेल्या कल्पना आपल्या दृष्टीने फालतू असतील, पण त्यांच्या दृष्टीने अत्युच्च दर्जाचे असतात. मुलांना समजावून सांगताना तितकंच लहान होऊन त्यांना समजावून सांगा. मुलांच्या हातून कुठलीही चुकीची गोष्ट घडली तर त्यांना अजिबात रागावू नका किंवा त्यांना भीती दाखवू नका. कारण त्या भीतीचा परिणाम मुलांच्या मनावर इतका खोलवर होऊ शकतो की मुलं तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगायला पण बिचकतात. त्यापेक्षा ह्या गोष्टी का झाल्या, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, मुलांनी ह्या गोष्टी का केल्या हे त्यांच्याकडून नीट जाणून घ्या. किंवा ही गोष्ट चांगल्या पद्धतीने कशी करता आली असती हे त्यांच्याकडून नीट समजावून सांगा. मला एवढंच सांगायचंय, मुलं ही देवावरची फुलं आहेत. आपला राग, आपल्या अपेक्षा यांचं दडपण त्यांच्यावर लादून त्यांना फुलवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना नैसर्गिकरित्या फुलू द्या. आपण सगळे मंडळी इथे आलात, आमचं कळकळीचं हे आव्हान तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल आपले शतशः आभार. धन्यवाद.